दिनांक 16/5/2026 वार शनिवार रोजी एक 15 वर्षीय पीडितेच्या आईसह पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आली असता एका महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचा जबाब नोंद केला। त्यावेळी पीडितेने सांगितले की त्यांच्या गावामध्ये मागील 1 महिन्यापासून बांधकाम चालू होते। त्या बांधकामावर पीडिता ही पाणी भरण्यासाठी तेथील नळावर पाणी भरण्यासाठी जात होती। 15 दिवसापूर्वी त्याच बांधकामावर काम करत असलेल्या एका इसमाने एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक लिहून पीडितेचा एक लहान मामे भाऊ आहे त्याच्याजवळ तो नंबर दिला। पीडितेने त्या नंबरवर तिच्या आईच्या मोबाईलवरून फोन केला असता समोरचा व्यक्ती हा कपूर बोलतो असे सांगितले व सदर पीडितेला त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवले। पीडिता ही दुसऱ्या दिवशी नमूद इस्माला भेटण्यासाठी त्या बांधकामावर गेली। तिथून सदर इसम त्या मुलीला घेऊन एका बाजूच्या शेतामध्ये जाऊन तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर नमूद इस्माने तिला परत बोलवले, नाही आली तर तुझ्या आईला सांगेल अशी धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी ही 4 ते 5 वेळा सदर इस्मासोबत गेली व त्या ठिकाणी त्या इस्माने त्यासोबत शारीरिक संबंध केले। सदरची बाब ही पीडितेने तिच्या आईला सांगितली असता आई पीडितेला घेऊन तात्काळ पोलीस स्टेशनला आली। त्यावरून नमूद मोबाईल धारकाला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले असता पीडितेने त्याला ओळखून तिच्यासोबत दुष्कर्म करणारा तोच व्यक्ती असल्याचे तिने सांगितले। सदर इस्माकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव मोहम्मद शारिक राहणार अचलपूर असे असल्याचे सांगितले। पीडितेच्या जबाबावरून BNS 64-64-21 64-2M सह पोक्सो 4-6 सह ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। आरोपीकडे तपास चालू आहे। पीडितेची आई यांचा जबाब नोंद केला असता त्यांनी पीडिता ही गतिमंद असल्याचे सांगितले आहे। त्याप्रमाणे गुन्ह्याच्या कलमामध्ये BNS 64-2K प्रमाणे वाढ करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर हे करत आहेत।